मनोज, अत्यंत महत्त्वाची खरं तर आजची ही बैठक आणि त्यानंतरची पत्रकार परिषद असणार आहे, कारण येणाऱ्या निवडणुकांच्या आधी या सगळ्याबाबत स्पष्टता येणं गरजेचं आहे राजकीय पक्षांना सुद्धा आणि जनतेला सुद्धा। आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेत आता काय होतंय बघायचंय, काय नेमकं सध्या त्या ठिकाणी चाललंय। खरं तर पत्रकार परिषदेचं स्थळ हे ऐनवेळी बदलण्यात आलं, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ उडालेला होता। मात्र आता राज ठाकरे हे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांची वाट बघतायत। तसंच नाही तर जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंना तातडीनं होईल। सुरुवातीला ही पत्रकार परिषद शिवाय या ठिकाणी होणार होती आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद आता वायरी चव्हाण सेंटर या ठिकाणी होते आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या स्थळाच्या संदर्भाने इथल्या व्यवस्थेची चौकशी करतात, पाहणी करतात आणि त्यासोबतच राज ठाकरे वाट बघतायत। जयंत पाटील हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि उद्धव ठाकरेंचा ताफा आल्यानंतर तातडीने या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। ज्या पद्धतीने आजच्या निवडणूक आयोगाच्या संयुक्त बैठकीमध्ये महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी जी मतं मांडलेली होती त्या मतांनंतर आता राज ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधूंवरती काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे आणि जयंत पाटील हे पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेच्या सभागृहाच्या आतमध्ये आलेले आहेत। राज ठाकरे खरं तर काहीसे अस्वस्थ सुद्धा बघायला मिळत आहेत, कारण अचानकपणे पत्रकार परिषद बदलण्यात पत्रकारांचे होते। उद्धव ठाकरे यांना करण्यासाठी राज ठाकरे हे आपल्याला या पत्रकार परिषदेच्या हॉल बाहेर दिसत आहेत, त्यांच्यासोबत उपस्थित आहे। एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे, ठाकरे बंधूंनी अधिकृत युती अद्याप गोष्टी नसली तरी सुद्धा त्यांचं जे एकमेकांप्रती वाट बघणं असेल किंवा इतर बाबी असतील आणि आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेचे सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही क्षणांमध्ये ही अप्रतीक्षित अशी पत्रकार परिषद होती, ती सुरुवात होईल। पण काल सुद्धा ही पत्रकार परिषद होणार होती, कालची ही पत्रकार परिषद रद्द झाली आणि त्याच्यानंतर आज ही पत्रकार परिषद होते। उद्धव ठाकरे आणि आदित्य हे आता पत्रकार परिषद ठिकाणी चव्हाण सेंटर ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अवघ्या क्षणांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल। आज निवडणूक आयोगाच्या संयुक्त बैठकीत ठीक मनोश्री, असे संपर्कात राहूया। सध्याची ही दृश्य आपण सांगूया, काय नेमकी ही दृश्य सांगतात। तर काही वेळामध्ये आता ही पत्रकार परिषद होती आहे। उद्धव ठाकरे यांचं आता आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, त्याचप्रमाणे मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, बाळासाहेब थोरात आहेत। तर राजकीय पक्षांना अंतिम यादी का दाखवली जात नाही आणि ही पारदर्शकता वेबसाईटवर का नाही, अशा प्रकारे अनेक महत्त्वाचे प्रश्न खरं तर उपस्थित केले गेलेले आहेत। या पत्रकार परिषदेचं स्थळही काही वेळापूर्वी बदलले, त्यामुळे एक प्रकारे थोडी संभ्रमाची अवस्था सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळापूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची बाहेर प्रतीक्षा करत असतानाची आपण दृश्य पाहत होतो आणि आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आहेतच। त्याचबरोबर मवियाचे महत्त्वाचे नेते, विरोधातले सगळे महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेसाठी आज आहेत। शरद पवार आज यांची अनुपस्थिती या पत्रकार परिषदेचा आणि सकाळच्या बैठकीसाठी होती, ते पुण्याला रवाना झालेले। तर आता पत्रकार परिषदेच्या आधी या सर्व नेत्यांची एक बैठक होती आहे आणि त्या दृष्टीने नेमकं कोणी बोलायचं आहे या संदर्भात बहुधा रणनीती ठरली जाईल, असं एकंदरीत सध्याचं चित्र दिसतं आहे। निवडणूक आयोगासोबतची बैठक 10 मिनिटांपूर्वी संपलेली आहे, मात्र या बैठकीमध्ये अनेक प्रश्न या सर्वच विरोधक नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशा प्रकारे एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला होता आणि त्यामुळे काय नेमकी पुढची रणनीती असणार आहे याबाबतचे खरं तर हे संकेत मिळतात। निवडणूक आयोगानं एकंदरीतच संपूर्ण या प्रक्रियेमध्ये रिस्ट्रक्चरायझिंग करणं हे गरजेचं आहे, अशा प्रकारची एक मागणी होत होती। त्यामुळे काय नेमके बदल होता आहेत का, कारण निवडणुका आता अगदी तोंडावर आहेत, फक्त निवडणुकांच्या तारखा घोषित होणं बाकी आहे। दिवाळी सणानंतर या तारखा सुद्धा घोषित होतील, मात्र प्रभागांच्या रचना, वॉर्डची रचना, त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाचे जे निर्णय निवडणूक प्रक्रियेतले असतात ते आधी जाहीर झालेले आहेत। केवळ आता तारखा जाहीर होणं बाकी असताना आता निवडणुका घेऊ नका, जर तुमची तशी सज्जता नसेल तर, जर तुमची तयारी
या नवीन सुधारणांसह होत असेल तरच निवडणुका घ्या, अशा प्रकारचा एक सूचना दिली गेलेली आहे। आणि त्यामुळे सगळ्या विरोधकांचा जर असा मानस असेल आणि एकत्रितरित्या जर त्यांची हीच भूमिका असेल तर या निवडणुका दिलेल्या तारखांना होणार का हे बघणं गरजेचं आहे। आणि निवडणूक आयोग या दिलेल्या सूचनांचं पालन करून खरोखरच सगळे बदल करता आहे का हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे।